नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। महाविकास आघाडी महायुतीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। स्वतः राज ठाकरे मैदानात उतरून महाराष्ट्र दौरे करत आहेत। आज नागपूर दौऱ्यादरम्यान त्यांनी सर्वात मोठी घोषणा केली असून वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे। विधानसभेच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्या करत आहेत। कालपासून राज ठाकरे यांनी नागपूरमध्ये तळ ठोकला असून ते जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। आज नागपूरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे। मी निवडणूक लढवणार आहे। मागच्या वेळी आम्ही गोष्ट केली त्या मतदारसंघात आमची 37 ते 38 हजार मते आहेत। एकदा ही गोष्ट केली वारंवार कशी होईल असे म्हणत आदित्य ठाकरे विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांनी दिले आहेत। तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही मनसेकडून उमेदवार देणार अशी राज ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे। लोकांना कामाला लावा, लोक कामे मागत आहेत, फुकट पैसे मागत नाही, शेतकरी फुकट वीज मागत नाही, मत पाहिजे म्हणून फ्री देतात, लोकांचे टॅक्सचे पैसे वाटत आहेत, असे करून चालणार मध्य प्रदेशमध्ये फक्त लाडकी बहिणीच्या यशामुळे मत मिळाली नाहीत, इतरही कारणे असतील। लाडकी बहीण योजनेचा पहिला जाईल, दुसरा महिना कदाचित जाईल, त्यानंतर दुसरीकडे कुठे पैसा आहे का सरकारकडे, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।